एक देश एक निवडणूक विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती. एकमताने विधेयक मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड. पुन्हा येईन असं न म्हणताही परत आलात. फडणवीसांची टोलेबाजी तर नार्वेकरांसाठी अध्यक्षपद रिक्त करणाऱ्या पटोलेंचे आभार. एकनाथ शिंदे यांचाही टोला. विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड. माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब. तर विधानसभेत फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर. विधानसभा विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय आता हिवाळी अधिवेशनात. पदासाठी विरोधकांचा विधानसभा अध्यक्षांकडे प्रस्ताव. 18 डिसेंबरला कामकाज सल्लागार समितीची बैठक. शहानिशा न करता 1500 रुपये दिले, आता पैसे परत मागू नका. लाडकी बहीण योजनेवरनं संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. तर तक्रारीनंतरच चौकशी करायची की नाही याचा निर्णय घेणार. अदिती तटकरे यांचं स्पष्टीकरण. लोकसभेत ईव्हीएम गारगार वाटलं होतं, आता कसं वाटतंय? नाव न घेता विधानसभेत अजित पवारांचा शरद पवारांना टोला. बेळगाव केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी ठराव आणा. आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून मागणी. तर बेळगावात कर्नाटक पोलिसांची अरेरावी. मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड. लातूरच्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून नोटिशीवर राज ठाकरेंचा संताप. वक्फने स्वतःच्या ताब्यातल्या जमिनी सरकारला परत कराव्यात, राज ठाकरे यांची मागणी. तर नोटीस पाठवली नसल्याचं वक्फचं स्पष्टीकरण. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधक अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता. एबीपी माझाला सूत्रांची माहिती. पण विरोधकांमध्ये अजूनही एकमत झालं नसल्याची माहिती. संसदेच्या आवारात नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे मुखवटे घातलेल्या खासदारांशी राहुल गांधींचा संवाद. तर जॉर्ज सोरोस प्रकरणावरून राज्यसभेत गदारोळ. आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचा मृतदेह सापडला. मॉर्निंग वॉक वेळी सतीश वाघ यांचं झालं होतं अपहरण. प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू. राज्यपाल करतो सांगून तामिळनाडूतल्या व्यक्तीला 5 कोटींना गंडवलं. गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिकच्या निरंजन कुलकर्णीला ठोठावली पोलीस कोठडी. संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर. केंद्र सरकारकडून घोषणा. संजय मल्होत्रा 90च्या बॅचचे सनदी अधिकारी. राज्यामध्ये थंडीचा हुडहुडी भरवणारा कमबॅक. मुंबई महाबळेश्वरपेक्षाही गारेगार. तापमान 13 अंशांवर. जळगावात सर्वात कमी 8 तर नाशिकचा पारा 9 वर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.